खूप महत्त्वाचा Yes. असतो. आपण पूर्वी अफर्मेशन्स करायचे. एक्झॅक्टली. आय थिंक एक ॲडव्हान्स व्हर्जन ऑफ अफर्मेशन्स Yes. इज विजन बोर्ड. पण अफर्मेशन्स मी करायचे हो म्हणजे सगळ्या केलेला सगळं आहे. आपल्यामध्ये कन्सिस्टन्सीचा लोचा आहे आहे. आणि त्याच्यावर आपण काम करतोय. पण आपल्याकडे लोचा आहे कन्सिस्टन्सीचा. पण आय थिंक ठीक आहे ना, दॅट इज ऑल्सो लाईफ. आपण प्रत्येक गोष्ट वेगळ्या नव्याने ट्राय करू. नव्याने ट्राय करतो. पण अफर्मेशन्सवरती माझा विश्वास आहे. मी एक काळ होता जेव्हा मॅजिकची सगळी Yes. पुस्तकं वाचली आणि ते 21 डेज मॅजिक येस. आणि दॅट सिक्रेट मॅजिक पण आहे. स्टोन तुमच्या जवळ ठेवायचा आणि त्याच्याशी बोलायचं. नाही, पण मी Magic मॅजिक नावाचं नाही पण वाचले, book मी आहे. सिक्रेट्स वाचले. सिक्रेट आहे, मॅजिक पण आहे. हा, सिक्रेटची सगळी रेंज वाचली आणि व्हेरी गुड. 21 दिवसांची ती प्रॅक्टिस, उशाखाली हे ठेवा, येस. नंतर ते मॅनिफेस्टेशन्स लिहा, थँक्यू थँक्यू थँक्यू. आणि खूप काळ मी ते करत होते आणि मला असं वाटत होतं की ते काम करतंय. इज इट? येस, मला असं खरंच तेव्हा वाटलं. जे जे लिहिलंस किंवा तेव्हा जे लिहिलं मॅनिफेस्ट केलं. हां, आणि माझं ना म्हणजे ना आपला इंटरनॅशनल मार्केटवाला मॅनिफेस्टेशन नाही आहे. आपला लोकल मार्केटचे लोकलचे इंटरनॅशनल होत आहे. मग आत्ता मला कसली गरज आहे? आत्ता मला उद्या कोणीतरी भाजी करून देण्याची गरज आहे, तर मी तेवढंच लिहिते. मला असं वाटतं की माझी विजन आहे ना खूप सीमित ठेवली आहे, जी थोडीशी वाईड करायची पण गरज आहे. म्हणजे मला कल मैं ये लूँगी, कल मैं ये पहनूंगी, कल मैं यहाँ पर जाऊंगी, शाहरुख के साथ पिक्चर करूंगी, हॉलिवूड. असं मी कधी लिहिल्याचंही मला आठवत नाही. कारण मला असं वाटतं की ठीक आहे, लिहिणं वगैरे ठीक आहे, पण थोडं आपण प्रॅक्टिकॅलिटीमध्ये पण विचार करायला पाहिजे. सो मला त्या क्षणी ते जे प्रॅक्टिकल वाटलं आणि जे हवं होतं ते मी लिहिलं आणि ते झालं बऱ्यापैकी. म्हणजे त्यावेळी मला जेन्युअनली खरंच एका हेल्पची गरज होती. कारण एकटी मुलाला वाढवत, म्हणजे नवरा होता पण ही वॉज ऑल्सो सेटिंग अप हिज ओन बिझनेस आणि अनफॉर्च्युनेटली आमच्याकडे पेरेंट्स नाहीत. त्यामुळे घरी मेड्स असल्या तरी आपलं एक तान्हं बाळ कुठल्या तरी बाईच्या हातामध्ये आपण देतो आणि आपल्याला शांत झोप लागते असं नाही. त्यामुळे मला ती विश्वास असणारी एक कोणतरी बाई हवी होती की जिच्याकडे मी मूल झोपून शांतपणे झोपू शकते. आणि मला खरंच गरज होती, कारण त्यामुळे मला अँझायटी झाली होती, पॅनिक अटॅक्स यायला लागले होते, पोस्टपार्टम डिप्रेशनमध्ये होते. सो ते मी लिहायचे. यू गॉट अ हेल्प. आय गॉट अ हेल्प आणि गुड हेल्प फॉर फ्यू इयर्स. आणि देन आय कुड ॲटलिस्ट सस्टेन अँड सेल थ्रू द डिफिकल्ट पार्ट ऑफ रेझिंग अ किड. ओके. आपल्याकडे पूर्वी म्हणायचे वास्तू तथास्तू म्हणते. आय थिंक ॲफर्मेशन तसंच आहे की तुम्ही सतत चांगलंच बोला, पॉझिटिव्हच बोला, म्हणजे त्या गोष्टी अट्रॅक्ट तुम्ही करायला लागता. आणि आजकाल मी शिकले म्हणजे हळूहळू की मला हे पाहिजे नाही, हे झालंय. आपल्याकडे खूप आनंद आहे, अबंडन्स आहे आपल्याकडे, किंवा आपल्या घरात खूप हॅपीनेस आहे. आणि दिवा, मी पूर्वी देवाचं असं इतकं करायचं नाही. माझा नवरा रोज उठून पूजा त्याचं आहे म्हणजे ते. ओके. तर त्यांनी मला सांगितलं एक दिवा तू लाव एका ठिकाणी घरातल्या, आणि तो दिवा मी शक्य तेवढे वेळा मी लावायचा प्रयत्न करते. एक छोटीशी गोष्ट आहे आपल्याला. बरोबर. आणि मला जेव्हा रेकी शिकवलं तेव्हा त्यांनी सांगितलं की रेकीचे आपले काही सिम्बल्स असतात ज्याच्याविषयी आपण अर्थात काही बोलत नाही, पण त्यांनी सांगितलं की आपली उदबत्ती असते ना, ती ते सिम्बल्स दाराच्या आतनं दाराच्या बाहेरनं काढायचे. तर तुम्हाला ज्या व्यक्ती हव्या आहेत ना, किंवा जी एनर्जी हवी आहे ना, तीच घरामध्ये येणार. आणि येस यार, इट वर्कड. आय डिडंट वॉन्ट अ स्पेसिफिक एनर्जी टू कम टू माय हाऊस दॅट स्पेसिफिक टाईम. आणि वेन आय स्टार्टेड ड्रॉइंग द सिम्बल्स विथ उदबत्ती, that energy just left. Okay. And it worked. म्हणजे मी रेकी शिकले, मी रेकीची प्रॅक्टिस करते, पण मी स्वतःसाठी आणि स्वतःच्या फॅमिलीसाठी करते. कारण मला खरं मी 1-2 वेळा असं झालं की मित्रमैत्रिणींनी फोन केले काही कारणासाठी आणि मला प्रिमॉनिशन झाली. मला पुढे काय घडणार आहे ना हे दिसलं. ते मी हिलिंगला बसल्या, मला भीती वाटली, त्यामुळे मी थांबवलं. मला असं वाटलं की बापरे, इट्स टू डीप. घाबरू नको. नाही, घाबरू नाही, बट आय थिंक आय एम नॉट प्रिपेअर्ड फॉर दिस. बट दॅट इज कॉल्ड क्लेअरवॉयन्स. विजन्स येतात तुम्हाला. विजन्स येतात. मी क्लिअर ऑडियंट आणि क्लेअरवॉयन्स, मला विजन्स दिसतात आणि ऐकू येतात. तर हे जर होत असेल तर ही खूप चांगली गोष्ट आहे. वी आर ब्लेस्ड. तर मेडिटेशनने ते तू शार्प करू शकतेस. अच्छा. कारण की पुढे काय होणार आहे हे फार कमी लोकांना दिसतं आणि ऐकू येतं. तर असं होत असेल तर घाबरू नकोस.